चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तसेच आधीचे झालेले व्हिडिओ 4th स्टँडर्डचे बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. हॅलो स्टुडंट, आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 4चा फर्स्ट लेसन द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल. बघा, या लेसनमध्ये आपण बघूया. इथे खाली पिक्चर्स दिसतात आपल्याला. लुक ॲट द पपीज अँड देअर मदर इन द पिक्चर. डू यू सी सम सिमिलॅरिटीज? एक कुत्र्याचं पिल्लू आणि त्याची आई दिसते. बघा, काय साम्य दिसते तुम्हाला त्याच्यामध्ये? तर कुत्र्याचं पिल्लू आणि त्याची आई हे जवळजवळ सारखेच दिसत आहेत, फक्त पिल्लू हे छोटं आहे, आई ही मोठी दिसते आहे. दुसरं पिक्चर बघा इथे तुम्हाला. लुक ॲट द बटरफ्लाय अँड कॅटरपिलर दॅट हॅज कम आउट ऑफ द एग. डू यू सी एनी सिमिलॅरिटीज? बघा, इथे फुलपाखरू आणि त्याच्या अंड्यातून बाहेर आलेली अळी आहे. बघा, इथे हे फुलपाखरू आहे, इथे बटरफ्लायचं हे अंड्यातून अळी निघालेली आहे. यांच्यात काय साम्य दिसतंय का? वाटतंय का की ह्या बटरफ्लायचं अंडं असेल आणि त्यातनं ही अळी निघत? अजिबात वाटत नाही. पण ते ह्या बटरफ्लायचंच म्हणजे फुलपाखराचंच अंडं आहे. पुढे आपण बघणार आहोत कशा प्रकारे ह्या अळीमधून फुलपाखरू तयार होतो. पुढे तुम्हाला लेसनमध्ये आहे. पुढे बघूया आपण. अ हेन लेज एग, चिकन कम्स आउट ऑफ दोज एग्स. म्हणजे कोंबडी ही अंड घालते पहा, आणि तिच्या अंड्यातून पिल्लू येतं. डू किटन कम आउट ऑफ एग्स? म्हणजे ह्या इकडे बघा तुम्हाला किटन आणि ते कॅट दिसते आहे, कॅटचे पिल्लू छोटं किटन. तर ते सुद्धा अंड्यात नाही येतं का? तर नाही, त्याचा डायरेक्ट बर्थ होतो. हा फरक आहे बघा. कोंबडीचं पिल्लू अंड्यातून येतं आणि मांजरीचं पिल्लू हे डायरेक्ट त्याचा बर्थ होतो, अंड वगैरे नसतं. पुढे बघा, आपण बघणार आहोत द ग्रोथ ऑफ ॲनिमल, म्हणजे प्राण्यांची वाढ. अ किड अँड अ फुल्ली ग्रोन गोट आर नॉट व्हेरी डिफरंट टू लुक ॲट. देअर इज नो मच डिफरन्स बिटवीन अ किटन अँड अन अडल्ट कॅट. These babies grow in their mother's tummy and are born from the mother's tummy. 2. These animals do not lay eggs, but some animal like crows, spider, lizard lay eggs. म्हणजे बघा, इथे बाजूला तुम्हाला शेळी आणि त्याचं पिल्लू दिलेलं आहे. जसं मांजर आणि मांजरीचं पिल्लू काही फरक नसतो. कुत्रा आणि कुत्र्याचं पिल्लू फरक दिसत नाही, फक्त साईज छोटी मोठी असते. किंवा इथे शेळी म्हणजे शेळीचं पिल्लू दिलेलं आहे, इथे गोटचं पिल्लू आणि गोट, काही फरक दिसत नाही आहे. ते त्यांच्या आईच्या पोटामध्ये वाढतात, मदर्स टमी, आणि ते डायरेक्ट जन्म घेतात आणि ते अंड वगैरे घालत नाहीत. तसंच बघा, पण कावळा, कोळी, सरडा हे काय करतात प्राणी? हे अंडी घालतात. फरक बघा, डायरेक्ट बर्थ देणं आणि अंड्यातून प्राणी जन्माला येणं. आता बघा, इथे दिलंय अ चिकन इज ब्रॉर्न फ्रॉम एन एग. बघा, कोंबडी कुठून जन्माला येते? ते अंड्यातून जन्माला येते. आपण बघितलं असेल, कोंबडीला अंड्यावरती बसवलं जातं उभेसाठी. बघूया आपण. अँड बटरफ्लाय, फिश, फ्रॉग, स्नेक्स आर ऑल ॲनिमल दॅट ले एग्स, बट वी नॉट ऑफन सी देअर एग्स. द एग्स ऑफ सम व्हेरी स्मॉल ॲनिमल आर व्हेरी टायनी. म्हणजे बघा, मुंग्या, फुलपाखरू, मासे, बेडूक, साप हे सगळे अंडी घालतात, पण यांची अंडी आपल्याला सहसा पाहायला मिळत नाही. पहा, मुंग्यांची वगैरे अंडी खूप छोटी असतात, ती आपल्याला दिसतच नाहीत. कधीतरी तुम्ही बघितलं असेल, मुंग्यांची अशी एक लाईन लागते आणि त्याच्या तोंडामध्ये छोटे छोटे व्हाईट स्पॉट असतात बघा, ती त्यांची अंडी ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कॅरी करत असतात. कधीतरी तुम्हाला दिसलं असेल. तसंच साप, बेडूक यांची सुद्धा अंडी आपल्याला दिसत नाहीत. माशांची अंडी आपण माशांच्या आतमध्ये असतात, गाभोळी टाईप. बघा, जर जे फिश खाणारे असतील त्यांना माहिती असेल, ती असतात माशांची अंडी. पण कोंबडी अंडी घालते हे आपल्याला माहिती आहे. आपण कोंबडीची अंडी खातो सुद्धा, ती मोठी असतात आणि आपल्याला ती बघायला मिळतात. बघा, इथे तुम्हाला दिलंय एक नवीन शब्द, हॅच. When a hen sit on her egg to warm them, she is said to be hatching her egg. म्हणजे अंडी उबवणे. तुम्ही कोंबडीला अंडी उबवताना बसलेली बघितलेत का? खाली अंडी असते त्याच्यावरती ती कोंबडी बसते आणि ह्यालाच म्हणायचं हॅच. आणि ती ज्या प्रकारे अंडी उबवते प्रोसेसला म्हणायचं हॅचिंग. अ हेन लेग्स एग warm it necessary for the chicks to grow inside the egg. So after laying them, hens sit on the egg to keep them warm. The chicks inside slowly keep growing.
काय होतं, अंड्यांवरती कोंबडी बसल्यामुळे बघा इथे एक आपल्याला चिक हेन दाखवलेली आहे, तिच्या खाली अंडी आहे, ती अंड्यांवरती बसलेली दिसते आहे. का बसते, तर ती अंड्यांवरती बसल्यामुळे खालच्या ज्या अंड्यांना एक प्रकारची ऊब मिळते, हीट मिळते आणि त्या हीटमुळे त्या चिकच्या आतले बघा तुम्ही अंड फोडल्यावरती पिवळं एक पार्ट असतो, एक व्हाईट असतो. तो जो पिवळा पार्ट आहे तो असतो बेबी आणि व्हाईट असतं त्याचं फूड असतं. उभेमुळे काय होतं, त्या पिवळ्या पार्टमधून बेबी डेव्हलप होतो आणि ते बाजूचं अन्न खात खात तो डेव्हलप होतो आणि काय करतं, व्हेन इट्स ग्रोथ इज कम्प्लीट द चिक ब्रेक्स द एगशेल अँड कम आउट. म्हणजे काय करतो, तो पूर्ण वाढलं ते पिवळ्या अंड्याचं छोटा बेबी तयार झाला की तो काय करतो की जे अंड आहे त्याला टोच मारून मारून ते अंड फोडतो आणि बेबी काय करतो, बाहेर येतो. पहा, द हेन लुक आफ्टर इट्स चिक स्टील दे ग्रो लिटिल बिगर. तुम्ही बघितलं असेल गावच्या वगैरे ठिकाणी कोंबडीच्या मागे तिची पिल्लं फिरत असतात सगळी, ती कोंबडी त्यांचं मोठं होईपर्यंत लक्ष ठेवत असते. एक टिप दिले तुम्हाला बघा, व्हेन एग इज हॅचिंग हर एग शी बिकम अग्रेसिव्ह फॉर फिअर ऑफ देअर सेफ्टी. बघा, कोंबडी जर अंड्यावरती बसलेली असली आणि तुम्ही तिला हात लावायला गेलात तर ती तुमच्यावर डायरेक्ट अटॅक करते, कधीही तिला हात लावायचा नाही. गावात राहणाऱ्या पहा, नेक्स्ट आपण बघतोय मेटामॉर्फोसिस. मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, रूपांतरण. देअर आर सिमिलॅरिटीज बिटवीन अ गोट अँड इट्स किड, बिटवीन अ हेन अँड हर चिक. हाऊएव्हर द कॅटरपिलर अँड बटरफ्लाय आर व्हेरी डिफरंट. म्हणजेच बघा, शेळीचं जसं छोटं करडू असतं त्याच्यात सारखेपणा असतं, कोंबडीचं पिल्लू कोंबडीसारखं दिसतं, कुत्र्याचं पिल्लू कुत्र्यासारखं दिसतं, पण फुलपाखराचं जे अळी आहे ती फुलपाखरासारखी अजिबात दिसत नाही. दस इज सम ॲनिमल द यंग वन ग्रो into an adult animal that look very different from the young ones. This change of form is called metamorphosis. म्हणजे पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांच्या रूपात लक्षात येण्याजोगळा फरक असतो आणि त्या रूपांतर होतं, त्यालाच म्हणायचं मेटामॉर्फोसिस. आपण आता बघणार आहोत मेटामॉर्फोसिस इन बटरफ्लाय. Butterflies of various shape and beautiful colors are the part of our environment. They live their life among plant. म्हणजे सुंदर सुंदर आकाराचे फुलपाखरं असतात, रंगाचे फुलपाखरं असतात, आपण बघितले असतील. आपल्या परिसराचा एक हिस्सा असतो आणि ते झाडांवरती फुलांवरती वावरतात. बघा, ॲज बटरफ्लाय ग्रो दे पास थ्रू 4 स्टेजेस. त्यांच्या लाईफमध्ये 4 स्टेजेस असतात. त्या 4 स्टेजेस कोणत्या आहेत बघूया आपण. दीज आर एग, लार्वा, प्युपा अँड अडल्ट. अडल्ट स्टेज इज कॉल्ड बटरफ्लाय. ह्या 3 स्टेजमधून गेल्यावरती एग, लार्वा, प्युपा, लास्ट स्टेज असते बटरफ्लाय. बघूया आपण सगळं पुढे बघणार आहोत. अ प्लेन टायगर बटरफ्लाय इज व्हेरी कॉमन. हे बघा इथे पिक्चर दिसतंय. हे असे बटरफ्लाय आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतात, कॉमन आहेत हे, व्हेरी कॉमन. वन लेट अस मेक इट एक्झाम्पल टू सी हाऊ द ग्रोथ ऑफ बटरफ्लाय टेक्स प्लेस. ते एक्झाम्पल घेऊन आपण बघणार आहोत. बघा इथे अ फिमेल प्लेन टायगर बटरफ्लाय ले अँड एग ऑन मिल्कवीड लीफ. मिल्कवीड म्हणजे रुईची पानं. ही बघा इथे पान दिसते, रुईचं पान. लग्नामध्ये मुंडोळ्या बांधतात त्याच्या रुईच्या पानाच्या, त्या पानावरती ह्याची जी फिमेल असते बटरफ्लायची ती एक ले करते, एक घालते. बघा इथे छोटं पान दिसतंय, याच्यावरती हा छोटासा एग दिसतोय. तो आपल्या डोळ्यांनी सुद्धा दिसणार नाही ॲक्च्युली. इन 6 to 8 days द लार्वा इमर्ज फ्रॉम द एग. 6 दिवसामध्ये त्या बटरफ्लायच्या अंड्यामधून एक छोटासा लार्वा बाहेर येतो. द लार्वा ऑफ बटरफ्लाय इज कॉल्ड कॅटरपिलर. त्यालाच काय म्हणतो आपण, सुरवंट, त्या लार्वाला. पुढे बघा, व्हेन अ कॅटरपिलर कम आउट ऑफ द एग इट इज व्हेरी हंग्री. जेव्हा तो बाहेर तो खूप भुकेला असतो. इट बिगॅन्स टू निबल द इट अँड व्हेरी लीफ ऑन विच इट इमर्ज. म्हणजे तो ज्या पानावरती जन्माला येतो त्याच पानाचा तो खायला लागतो. खूप खातो, खूप भुकेलेला असतो. इट व्हेरी फास्ट, खूप फास्ट खातो. सो इट्स ग्रोथ इज व्हेरी रॅपिड. खूप खाल्ल्यामुळे त्याची ग्रोथ ही व्हायला लागते. आणि बघा पुढे मोल्ट. मोल्ट म्हणजे कात. आपण एक नवीन शब्द शिकतोय. टू शेड ओल्ड स्किन टू मेक वे ऑफ न्यू ग्रो. म्हणजे शरीराची पूर्ण वाढ होण्यासाठी, वाढ होताना ते वरचं जे आवरण असलेलं त्याच्या शरीराच्या ते अडचण येतं, ते टाकणं, त्यालाच म्हणायचं कात टाकणं.
पुढे बघा, द कॅटरपिलर ऑफ द प्लेन टायगर बटरफ्लाय ग्रो सो रॅपिडली इन फर्स्ट 2 or 3 days. पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये तो सुरवंट खूप वाढतो, इतका वाढतो की त्याला त्याची ती कात पुरत नाही. जुन्या कातीच्या आत वाढलेलं नवीन कात येत राहते, त्याच्या आतमध्ये नवीन कात येत राहते. अ न्यू लूज स्किन इज फॉर्म ऑन द ग्रोइंग कॅटरपिलर, देन द कॅटरपिलर शेड द ओल्ड स्किन दॅट इज मोल्ट. म्हणजे काय करतं, ते कात टाकतं, जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो, यालाच म्हणायचं सुरवंताची कात टाकणे. बघा, अगेन इट बिकम्स टू गॉबल अप द लीफ अँड कंटिन्यू ग्रो रॅपिडली. तो परत पानं खायला सुरुवात करतो आणि फास्ट वाढतो. इन 2 or 3 days, नेक्स्ट 2 or 3 days मध्ये काय होतं बघा, इट मोल्ड्स अ सेकंड टाइम. तो काय करतो, दुसऱ्या स्टेजमध्ये जातो. इन दिस वे इट मोल्ड्स 4 times. इट रिमेन्स इन कॅटरपिलर स्टेज ऑफ 10 or 12 days. म्हणजे तो पुन्हा खायला सुरुवात करतो, 2 ते 3 दिवसांनी तो परत काट टाकतो. अशा प्रकारे तो 4 वेळा काट टाकतो आणि फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10-12 दिवस असतं. अशा प्रकारे पुढे बघा, जस्ट बिफोर अ लास्ट मोल्ड द कॅटरपिलर व्ह्यूज द बटन ऑफ सिल्कन थ्रेड. म्हणजे शेवटी कात टाकण्यापूर्वी सुरवंट काय करतो, देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्यांनी गुंडी विणतो आणि त्याला लटकवून घेतो. हे बघा, इथे दिसते तुम्हाला, लटकवून घेतो. म्हणजे ती अळी 4 वेळा काट टाकल्यावरती, तो सुरवंट 4 वेळा काट टाकल्यावरती काय होतं त्याचं, तो स्वतःला असा एक कोश करून घेतो आणि लटकतो रेशमासारख्या धाग्यांची गुंडी करून. पुढे बघा, इट रिमेन्स इनसाइड द इट रिमेन्स इनसाइड द क्रिसलिस फॉर द नेक्स्ट 11 or 12 days. हा बघा, इथे तुम्हाला क्रिसलिस दिलेला आहे, म्हणजे तो कोश जो विणून घेतो आणि लटकतो त्याला म्हणायचं क्रिसलिस. इट रिमेन्स इनसाइड द क्रिसलिस फॉर नेक्स्ट 11 or 12 days. इट डज नॉट इट एनिथिंग ड्युरिंग द स्टेज. म्हणजे ह्या स्टेजमध्ये तो काहीही खात नाही. इनसाइड द क्रिसलिस इम्पॉर्टंट चेंज टेक्स प्लेस इन हिज बॉडी. बघा, ह्याच्या आतमध्ये असताना त्याच्या बॉडीमध्ये महत्त्वाचे बदल होतात. बघा, द ग्रो ऑफ द प्लेन टायगर गेट कम्प्लीट इनसाइड द क्रिसलिस, देन द अडल्ट बटरफ्लाय इमेज. म्हणजे ह्या क्रिसलिसमध्ये तो 10 ते 12 दिवस काही न खाता राहतो आणि हळूहळू बघा इथे त्याच्या शरीरामध्ये असे बदल होतात आणि पूर्ण एक बटरफ्लाय तयार होतो. इट नाऊ हॅज 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स. त्याला 4 मस्त सुंदर पंख तयार होतात आणि 6 लॉंग लेग्स, 6 पाय तयार होतात. ऑल बटरफ्लाय गो थ्रू दिस स्टेज ऑफ ग्रोथ. प्रत्येक प्रकारचे बटरफ्लाय हे ह्या सगळ्यामधून जातात आणि अशा प्रकारे अडल्ट बटरफ्लाय तयार होतो. काय होतं, रुईच्या पानावरती फुलपाखरू अंडी घालतं, त्याच्यातून अळी निघते, ती अळी 4 वेळा काट टाकते. अशा प्रकारे काट टाकल्यावरती ती नंतर कात टाकून झाल्यावरती खूप पानं खाते. ह्या प्रोसेसमध्ये ती खूप पानं खाते आणि नंतर बघा क्रिसलिस होऊन ती एका झाडाला लटकते आणि त्याच्यामधून काही न खाता नंतर तिचा बटरफ्लाय होतो. अशी ही स्टेज आहे कॅटरपिलर टू बटरफ्लाय. बघा, व्हेरियस ब्युटिफुल बटरफ्लाय तुम्हाला इथे दिसत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे बटरफ्लाय दिसत आहेत. आता बघा, तुम्हाला डू यू नो मध्ये दिलंय, आफ्टर वी हॅव, बघा इथेच्या आधी इथे डू यू नो मध्ये, फॉर इच टाइप ऑफ बटरफ्लाय द टाइप्स ऑफ प्लांट ऑन हुज लिव्स इट्स फिमेल विल ले एग्ज इज फिक्स्ड. म्हणजे प्रत्येक, आता हा आपण टायगर बटरफ्लाय बघितलं तर हा रुईच्या पानावरती अंडी घालतो. प्रत्येक वेगवेगळे बटरफ्लाय त्यांची पानं ही ठरलेली असतात. द टाइम ऑफ लार्वा टेक्स टू इमर्ज फ्रॉम एग इज डिफरंट फ्रॉम डिफरंट टाइप्स ऑफ बटरफ्लाय. म्हणजे जो टाइम लागतो लार्वा एगमधून बाहेर पडायला लार्व्याला, हा प्रत्येक जातीच्या बटरफ्लायचा हा वेगवेगळा असतो. देअर इज ग्रेट व्हरायटी इन कॅटरपिलर. डिफरंट टाइप्स ऑफ कॅटरपिलर आर ऑफ डिफरंट कलर. वेगवेगळ्या, तुम्ही बघितलं असेल, खूप सुंदर सुंदर प्रकारचे फुलपाखरू असतात आणि त्यांच्या कॅटरपिलर टू बटरफ्लाय ह्या जो टाइम असतो त्याचे डिफरंट टाइम्स असतात प्रत्येकाचे. इथे हे सुंदर सुंदर बटरफ्लाय दिसत आहेत. आता तुम्हाला अजून एक डू यू नो मध्ये सांगितलंय, आफ्टर वी हॅव क्लीन द ग्रेन वी बाय वी स्टोअर इन अ बॉक्स. इवन देन व्हेअर वी ओपन बॉक्स आफ्टर सम टाइम इट मे सम इन्सेक्ट इन इट. म्हणजे स्वच्छ आपण तांदूळ मस्त निवडतो किंवा धान्य कडधान्य निवडतो आणि मस्तपैकी एका डब्यात आपण भरून ठेवून देतो.
थोड्या दिवसांनी तुम्ही डबा उघडल्यावरती काय लक्षात येतं की त्याच्यामध्ये किडे झालेले आहेत. तर हे किडे आले कुठून? तर बघा, जेव्हा आपण हे सामान आणतो दुकानातून, वाण्याच्या दुकानातून किंवा गोदामातून आणि घरी आणतो तेव्हा त्याच्यामध्ये छोटे छोटे अंडी असतात जी आपल्याला अजिबात दिसत नाहीत डोळ्यांना, आणि आपण डबा बंद करून ठेवल्यावरती त्याला मस्त ऊब मिळते आणि त्या अंड्यांचे त्याच्यापासून कीटक तयार होतात. अशा प्रकारे आपल्याला न समजताच त्याच्यामध्ये कीटक तयार होतात. पुढे बघा, आपण काय काय शिकलो हे दिले. अ हेन sit on her egg to hatch them. The fully grown chicks breaks the eggshell and come out. कोंबडीच्या अंड्यामध्ये पिल्लाला वाढ होईपर्यंत ती अंडी उबवते आणि पूर्ण वाढ झाल्यावरती पिल्लू अंड फोडून बाहेर येते. सेकंड पॉइंट, एक कॅटरपिलर क्रिसलस and adult are 4 stages of the life cycle of butterfly. म्हणजे फुलपाखराच्या वाढीमध्ये अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अशा 4 अवस्था असतात. अ प्लेन टायगर बटरफ्लाय लेज इट एग ऑन द लीव्स ऑफ मिल्कवीड प्लांट. म्हणजे टायगर बटरफ्लाय जे असतं ते रुईच्या पानावरती अंडी घालतं. चौथं आहे, वेन अ ग्रोथ ऑफ कॅटरपिलर इज कम्प्लीट इट एंटर्स इनटू प्युपा स्टेज ड्युरिंग विच इट लिव्स इनसाइड द क्रिसलिस. म्हणजे पूर्ण वाढ होईपर्यंत, पूर्ण वाढ झाल्यावरती सूर्यवंट हा कोशातून बाहेर येतो. कोशातून पूर्ण वाढ झालेलं फुलपाखरू बाहेर आलं की त्याला 6 पाय आणि आकर्षक पंख असतात. हे आपण शिकलेलो आहोत. याच्यावरती एक्सरसाइज आहे. तुम्हाला एक्सरसाइज जर सोडवून हवा असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी नक्की तुम्हाला हा एक्सरसाइज सोडवून देईल. तसेच आधी झालेले व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा.